सो फ्रेंड्स, जशा प्रकारे मी अगोदर ब्लॅक पिल फिलॉसॉफीवर व्हिडिओ बनवली होती तशाच प्रकारे आज आपण रेड पिलबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्या जर तुम्हाला ब्लॅक पिलबद्दल माहिती हवी तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून माझी ब्लॅक पिल फिलॉसॉफीवर व्हिडिओ बघू शकता. तर व्हॉट इज रेड पिल? तर रेड पिल पण ब्लॅक पिलसारखी एक फिलॉसॉफी आहे, पण रेड पिलमध्ये ब्लॅक पिलसारखी होपलेसनेस नाही आहे की इट इज ओव्हर फॉर यू वगैरे. रेड पिल एक नेवर गिव्ह अप फिलॉसॉफी आहे की तुम्ही जीवनात कोणत्याही फेजवरून गेला आहात, यू कॅन ऑलवेज इम्प्रूव्ह युअर सेल्फ. एक्झाम्पल, तुमचे केस गेलेत, तुम्ही विग लावू शकता, हेअर ट्रान्सप्लांट करू शकता. मसल बिल्डिंग पोटेन्शियल नाही आहे तर स्टेरॉइड्स घेऊ शकता. बेसिकली कोणत्या पण वेमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करणं, जिथून होईल तिथून फायदा काढणे, त्याला आपण रेड पिल आयडियोलॉजी म्हणू शकतो. आता प्रश्न असा आहे की सेल्फ इम्प्रूव्हमेंट तर अशी पण होते, तर रेड पिलवाली सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि यात काय फरक आहे? तर रेड पिलवाली सेल्फ इम्प्रूव्हमेंटची बेस्ट थिंग आहे त्यांना त्यांची क्लॅरिटी माहिती आहे. रेड पिल लोकांना माहिती आहे ती जिमला का जातात, मुलींना इम्प्रेस करायला. वेरेस जे नॉर्मल जिमला पाठवणारे सेल्फ इम्प्रूव्हमेंट आयडियोलॉजीचे लोक असतात ते ना एक खोटी रिॲलिटी दाखवतात. ते म्हणतात मी स्वतःसाठी जिमला जातो, आय डोंट केअर अबाउट गर्ल्स. पण ट्रूथ हे नाही आहे. 100मधून 99% लोक जिममध्ये बेटर लुकिंग होण्यासाठीच जातात. तर इथूनच एक मोठा डाऊट क्लिअर होतो रेड पिल आयडियोलॉजीचा. रेड पिलवाल्यांची एक चांगली गोष्ट आहे, ते कधी कोपअप नाही करत. जर त्यांच्या कम्युनिटीमध्ये कोणाचे केस गेले आहेत तर ते साफ तोंडावर बोलणार तू चांगला नाही दिसत. पण सेल्फ इम्प्रूव्हमेंटवाले बोलतील नो, इट इज ओके, बिलीव्ह इन युअर सेल्फ. पण रेड पिलमध्ये साफ ॲक्शनेबल प्लॅन सांगतात. तर रेड पिलची सेल्फ इम्प्रूव्हमेंट सेल्फ डिस्ट्रक्शनसारखी असते. जर तुम्हाला सेल्फ डिस्ट्रक्शनबद्दल माहिती पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओचीही लिंक दिलेली आहे.